नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचं सहर्ष स्वागत आहे आपल्या या गणिताच्या यूट्यूब चॅनलमध्ये। आज आपण पाहणार आहोत इयत्ता 12वी फिजिक्स बोर्ड क्वेश्चन पेपर विथ सोल्युशन 2026। नुकतीच झालेली क्वेश्चन पेपर आहे, तुम्ही पाहू शकता 16 तारखेला पेपर झालेला आहे। तर हा पेपर आहे 70 गुणांचा आणि वेळ आहे 3 तास। तर जनरल इन्स्ट्रक्शन तुम्हाला इथे दिलेले आहेत। 5 सेक्शन ए, बी, सेक्शन सी आणि डी साठी काही बेसिक इन्स्ट्रक्शन दिले आहेत। क्वेश्चन नंबर 1 contain the 10 multiple choice type of the question, carry 1 marks each, प्रत्येकाला 1 मार्क्स असणार आहे। क्वेश्चन नंबर 2 ए कंटेन द 8 एव्हरी शॉर्ट आन्सर टाईप द क्वेश्चन्स, कॅरी 1 मार्क्स, हा 1 मार्क्ससाठी असणार आहे। क्वेश्चन सेक्शन बी जो आहे 2 नंबरचा, तो क्वेश्चन नंबर 3 टू क्वेश्चन नंबर 4 पर्यंत 12 शॉर्ट आन्सर टाईप द क्वेश्चन्स, कॅरी 2 मार्क्स, हे 2 मार्कांचा हा क्वेश्चन आहे। शॉर्ट क्वेश्चन आहेत। अटेम्प्ट एनी 8 सोडवायचे आहेत क्वेश्चन नंबर 3 पासून क्वेश्चन नंबर 14 पर्यंत। त्यानंतर क्वेश्चन नंबर सेक्शन सी जो आहे तो क्वेश्चन नंबर 15 टू क्वेश्चन नंबर 26 पर्यंतचे जे प्रश्न आहेत 15 ते 26, 12 शॉर्ट्स आन्सर द्यायचे आहेत तुम्हाला। टाईप क्वेश्चन्स, कॅरी 3 मार्क्स, 3 मार्कासाठी हा प्रश्न असणार आहे। 8 कोणते 8 सोडवायचे आहेत। त्यानंतर क्वेश्चन नंबर डी, सेक्शन डीमध्ये क्वेश्चन नंबर 27 टू 31 मध्ये 5 लॉंग आन्सर आहेत। यामध्ये लॉंग आन्सर म्हणजे ब्रीफ क्वेश्चन असणार आहेत, 4 मार्क्ससाठी आहेत। एनी 3 सोडवायचे आहेत। हे झाले तुमचे बेसिक इन्स्ट्रक्शन। ह्या सर्व सुरुवातीला आधी वाचून घ्यायच्या। यूज द लॉग टेबल इज अलाउड, यूज द कॅल्क्युलेटर इज नॉट अलाउड, कॅल्क्युलेटर अलाउड नाही आहे, लॉग टेबल तुम्हाला दिले जातात। फिगर द राईट इंडिकेट द फुल मार्क्स। त्यानंतर तुम्हाला काही कॉन्स्टंट दिलेले आहेत। फॉर मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स ओनली द फर्स्ट अटेम्प्ट विल बी कन्सिडर फॉर द इव्हॅल्युएशन, पहिल्यांदाच सोडवलेले मार्क्स तुम्हाला इव्हॅल्युएशनसाठी ग्राह्य धरले जाणार आहेत। त्यानंतर इथे 8वी तुम्हाला इन्स्ट्रक्शन दिले, फिजिक्स कॉन्स्टंट जे असतात युनिव्हर्सल कॉन्स्टंट ते तुम्हाला ऑलरेडी ते दिलेले आहेत। एच हाईट दिलेले आहे, सी दिलेले आहे, विस्कोसिटी पायची व्हॅल्यू दिली आहे, जी ग्रॅव्हिटेशन दिलं आहे, E0 दिलं आहे, म्यूकस व्हॅल्यू दिलेली आहे। तर या व्हॅल्यू तुम्हाला दिल्या आहे। सेक्शन एमध्ये आपल्याला मल्टिपल चॉईस सांगितलेलं आहे, विथ आन्सर आपण इथं दिलेलं आहे। फर्स्टचं आन्सर आहे, वेन अ नंबर ड्रॉपलेस कोस्टलेस ऑफ द फ्रॉम सिंगल ड्रॉप द टोटल सर्फेस एरिया ऑफ द ड्रॉप इज अ डिक्रीजिंग इन आयडिया गॅस द मॉलिक्युलर पासेस ओनली कायनेटिक एनर्जी। थर्डचा आन्सर आहे, इफ द फ्रिक्वेन्सी ऑफ द इन्सिडेंट रेडिएशन इज इंक्रीजेस अबाव द थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी कीपिंग द इंटेन्सिटी अँड द पोटेन्शियल कॉन्स्टंट इन द फोटोइलेक्ट्रिक करंट। आन्सर आहे सी। पहिला क्वेश्चन जो आहे तो पूर्ण ऑब्जेक्टिव्ह आहे। द प्रोसेस विच द हीट नायदर ॲब्झॉर्ब और नॉर द रिलीज सिस्टम इज कॉल्ड एज ए ॲडिबॅटिक। फिफ्थचा आन्सर आहे। त्यानंतर 6व्याचा आन्सर आहे। थर्ड 7व्याचा आन्सर दिला आहे, अ मेटल सरफेस इल्युमिनेटेड द फोटोनिक एनर्जी। मी सगळं रीड करत नाही, व्हिडिओ फार मोठा होतो, लेंदी होतो। याचा आन्सर हे आहे फर्स्ट, अ पार्टिकल ऑफ सब्जेक्ट टू पॅरलर SHM सच दॅट, त्याचा आन्सर आहे √2√3। देन नेक्स्ट याचा आन्सर 4 आहे, कॅल्क्युलेट तुम्ही रफ करू शकता। देन आफ्टर इन सिरीज LCR सर्किट, त्याचा आन्सर पॉझिटिव्ह आहे। ओके, आता आपण क्वेश्चन नंबर 2 पाहणार आहोत। क्वेश्चन नंबर 2 हा सुद्धा ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन मतलब 1 मार्क्स क्वेश्चन्स असणार आहे। स्टेट द फॉर्म्युला ऑफ इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी ड्यू टू द युनिफॉर्मली चार्ज द स्पेरिकल सेल। हे सगळे 1 मार्क्स क्वेश्चन असणार आहे। तुम्हाला प्रत्येक क्वेश्चनचं एका सेंटेन्समध्ये आन्सर द्यायचं आहे। नेम द इंस्ट्रुमेंट फॉर द मेजरमेंट ऑफ EMF of the cell, calculate the magnificence of force experiment by the stationary charge the exposed uniform magnetic field, which property bar the magnetic use the navigation in younger double split experiment with the 2 split। तर अशा प्रकारे हे जे आहेत आणि सेकंड पेंड्युलम फॉर्म्युला हा डिफाईन करायचा आहे तुम्हाला। तर अशा प्रकारचे 1 मार्क्स क्वेश्चन असणार आहेत। त्यानंतर येतो आहे सेक्शन बी, आपण आत्ताच पाहिलं होतं इन्स्ट्रक्शनमध्ये। सेक्शन बीमध्ये हा 16 मार्कांचा हा प्रश्न असणार आहे एकूण। एनी तुम्हाला 8 सोडवायचे आहेत, म्हणजे तुम्हाला 2 मार्क्ससाठी क्वेश्चन असणार आहेत। क्वेश्चन नंबर 3 टू क्वेश्चन नंबर 15 पर्यंतचे जे क्वेश्चन असणार आहेत ते सर्व सेक्शन बीमध्ये असणार आहेत। पाहूया व्हॉट इज द ED करंट अँड स्टेट द 2 ॲप्लिकन्स। तर हे पाहू शकता तुम्ही, संपूर्ण प्रश्नपत्रिका तुमच्यासमोर दिलेली आहे। जास्तीत जास्त प्रॅक्टिस सराव करा। मागील काही वर्षांच्या प्रश्नपत्रिका पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब, लाईक, शेअर जरूर करा, कारण आपल्या चॅनलवरती इयत्ता 1ली ते 10वी पर्यंतच्या सर्व विषयांच्या प्रश्नपत्रिका आपण ऑलरेडी दिलेल्या आहेत। सर्व इयत्तांच्या वार्षिक परीक्षा, सामायिक परीक्षा, चाचणी परीक्षा, घटक चाचणी 1 आणि 2 अशा प्रकारच्या सर्व छोट्या मोठ्या टेस्ट आपण सगळ्या प्लेलिस्टमध्ये तुम्हाला भेटून जाणार आहे। त्यासाठी चॅनलला भरभरून प्रतिसाद द्या। इयत्ता 12वीसाठी आपण वेगळी प्लेलिस्ट बनवली आहे। 12वीच्या संपूर्ण प्रश्नपत्रिका लेटेस्ट तुम्हाला इथे मिळणार आहेत। क्वेश्चन नंबर 14 पर्यंत आपला सेक्शन बी आहे।
आणि क्वेश्चन नंबर 15पासून सेक्शन सी सुरू होत आहे. एनी 8 कोणतेही 8 प्रश्न सोडवायचे आहेत. 24 मार्क्ससाठी आहेत. इच क्वेश्चन्स आर 3 मार्क्स. प्रत्येक क्वेश्चन 3 मार्कांसाठी दिलेला आहे. तुम्ही पाहू शकता. इन द थर्मोडायनामिक डिफाईन मेकॅनिक इक्विलिब्रियम, केमिकल इक्विलिब्रियम आणि थर्मल इक्विलिब्रियम या तीनही तुम्हाला डिफाईन करायचे आहे 3 गुणांसाठी. म्हणजे प्रत्येक डेफिनेशनला तुमचा 1-1 मार्क असणार आहे. त्यामुळे जर तुम्ही यापैकी एकच डेफिनेशन लिहिली तर तुम्हाला 1च मार्क्स मिळणार आहे. म्हणून तुम्हाला 3ही डेफिनेशन लिहिणं कंपल्सरी आहे. यानंतर डिराइव्ह एक्सप्रेशन द रेझोनंट फ्रिक्वेन्सी ऑफ द सिरीज रेझोनंट सर्किट. यावर्षी सगळ्या मुलांना असं सांगत होते की क्वेश्चन पेपर फार हार्ड होता, परंतु तसं पाहिलं तर क्वेश्चन पेपर हार्ड नव्हता. यामध्ये सगळे डेरिव्हेशन होते. ठीक आहे, थोडेफार काही असतील तुमच्या अडचणी, अभ्यास झाला नसेल किंवा काही, परंतु पेपरला दोष देऊन फायदा नाही आहे. आपण आपला अभ्यास करणं फार गरजेचं असतं. तुम्हाला प्रूव्ह दॅट आणि डेरिव्हेशन जर तुम्ही प्रॅक्टिस केली असेल तर मला वाटतं तुम्हाला फिजिक्समध्ये चांगले मार्क्स, आउट ऑफ मार्क्स मिळू शकतात. कारण इथे तुम्हाला ग्रॅमॅटिकल मिस्टेक काढत बसत नाही. तुमच्या इथं स्टेपला इम्पॉर्टंट महत्त्व आहे. प्रत्येक स्टेप आणि फॉर्म्युले तुम्ही जर चांगले केले तर आउट ऑफ गुण तुम्हाला मिळतात. तर यासाठी तुम्हाला क्वेश्चन पेपर सर्व सोडवणं गरजेचं आहे. क्वेश्चन नंबर 24, क्वेश्चन नंबर 25 अँड देन इथे तुम्ही खरं तर क्वेश्चन पेपरवरती बोर्डच्या पेपरला तुम्हाला इथं लिहिणं एकदम चुकीचं ठरणार आहे. इथे या ठिकाणी तुम्ही कुठलंही कॅल्क्युलेशन करायचं नाही. रफ कॅल्क्युलेशनसाठी तुम्हाला एक वेगळं पेज असतं आन्सर पेपरच्या मागे, त्या ठिकाणी तुम्ही तुमचं रफ वर्क करू शकता. हा झाला आपला क्वेश्चन सेक्शन सी. आता यापुढे आपण पाहणार आहोत क्वेश्चन सेक्शन डी. अटेम्प्ट एनी 3 कोणतेही 3 प्रश्न सोडवायचे तुम्हाला 12 गुणांसाठी. म्हणजेच इच क्वेश्चन्स आर 4 मार्क्स. 4 मार्क्ससाठी हा सेक्शन असणार आहे. 27 नंबरचा जो क्वेश्चन आहे, डिराइव्ह द लॅप्लेस लॉ ऑफ द स्पेरिकल मेम्ब्रेन्स ऑफ द डबल ड्यू टू द सरफेस टेन्शन. Then after 28, obtain the expression of the maximum safety speed which the vehicle should move along the curved horizontal road. Moment inertia of the solid sphere about the diameter is a 25 kg per meter square. Calculate the moment of inertia about the tangent. अशा प्रकारची संपूर्ण प्रश्नपत्रिका तुम्ही पाहू शकताय. तर यासाठी मागील काही वर्षांच्या प्रश्नपत्रिका पाहण्यासाठी चॅनलला भरभरून प्रतिसाद, सबस्क्राईब, लाईक, शेअर जरूर करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रमैत्रिणींपर्यंत नक्की पोहोचा. एकदा तुम्ही केस करा, तुम्हाला किती मार्क्स मिळाले असतील पहा, सोडवा आणि नक्की आपल्या चॅनलला प्रतिसाद द्या. इयत्ता 12वीची क्वेश्चन पेपर तुम्हाला प्लेलिस्टमध्ये तुम्हाला सर्व मिळतील. यानंतर आपल्या चॅनलवरती केमिस्ट्रीचा सुद्धा पेपर येणार आहे. फिजिक्स, बायो सर्व विषयांचे प्रश्नपत्रिका आपण टाकण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर भरभरून प्रतिसाद द्या. चला तर मग भेटूयात उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय, सी यू.